सकाळच्या घडीची एक मोठी बातमी समोर येते। आदिवासी आमदारांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। पेसा अंतर्गत पद मानधन आता तत्वावर भरली जाणार आहेत। निवडणुकीच्या तोंडावर या संदर्भातला मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे 17 संवर्गातील पद भरली जाणार आहेत। आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून आदिवासी आमदारांचं हे आंदोलन सुरू असतानाच आता या आंदोलनाला मोठं यश आलंय। प्रतिनिधी सुनील काळे आपल्याला अधिकची माहिती देत आहे। सुनील, आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन सुरू होतं। काल सुद्धा महत्त्वाची घटना घडली आणि त्यानंतर आता आमदारांच्या आंदोलनाला यश आलंय। काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण बघतो की पेसा अंतर्गत जी भरती केली जाते, आदिवासी जे भाग आहेत त्यामध्ये पेसा अंतर्गत ही भरती केली जाते। या भरतीला कुठेतरी स्थगिती दिली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती आदिवासी आमदारांनी आंदोलन केलं होतं। त्यानंतर त्याची दखल घेत आता या आदिवासी जे भाग आहेत त्यातल्या पेसा अंतर्गत त्या भरत्या आहेत। जवळपास 17 संवर्गामध्ये जी भरती आहे ती मानधन तत्वावर भरती केली जाणार आहे। त्या संदर्भातली अधिसूचना आज सरकारने जारी केलेली आहे। त्यामुळे जे आंदोलन झालं होतं मंत्रालयामध्ये त्याचं यश मिळालंय अशा पद्धतीची भूमिका आदिवासी आमदारांकडून व्यक्त केली जाते। निश्चित पेसाच्या संदर्भातली प्रमुख मागणी त्यांची होती आणि गेल्या काही काळापासून हा निर्णय रखडलेला होता। मात्र आता अखेर या संदर्भातला मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुनील, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर निवडणुकीच्या तोंडावर आपण पाहतोय सरकारने या संदर्भातला मोठा निर्णय घेतलाय आणि 17 संवर्गातील पद आता भरली जाणार आहेत।